निपलचा क्लीननेस, म्हणजे जेव्हा काही काही मदरच्या निपल्स नॉर्मल नसतात, म्हणजे बाहेर आलेल्या नसतात, तर थोड्याशा आतमध्ये इन्व्हर्टेड निपल्स आम्ही ज्यांना म्हणतो. सो त्या थोड्याशा आतमध्ये गेलेल्या असतात. सो जर तसं असेल की आईच्या निपल्स थोड्याशा आत गेलेल्या असतील, तर त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी वापरून त्या निपल्स बाहेर काढता येतील, म्हणजे बाहेर प्रोट्रूड होतील, ज्याच्यामुळे पुढे जाऊन म्हणजे ब्रेस्ट धरायला बेबीला किंवा लॅच करायला बेबीला प्रॉब्लेम येणार नाही. लॅच म्हणजे सील करायला, माउथ सील करून बेबीला सकिंग करायला किंवा ब्रेस्ट फीडिंग करायला प्रॉब्लेम येणार नाही. सो त्याच्यासाठी ती केअर घ्यावी लागते, की आपल्याला त्या निपल्स थोड्या बाहेर काढता येतील, याचा ट्राय प्रेग्नन्सीमध्ये आपण करतो. दुसरी गोष्ट अशी असते, की प्रेग्नन्सी म्हणजे निपलची केअर. बेसिकली ब्रेस्ट आणि निपलची केअर जर म्हटलं, तर क्लीननेस जो डेलीचा बाथ होतो आपला, त्याच्यामध्ये क्लीननेस मदर्सचा ब्रेस्ट केअरमध्ये होऊन जातो. सो वेगळं त्याच्यासाठी स्पेशली काही करण्याची गरज नसते. पण जर असं झालं, की काही-काही मदर्सना प्रेग्नन्सी हार्मोन्समुळे थोडंसं तिथे ड्रायनेस येतो. एरिओला रिजनला म्हणजे ब्लॅक पोर्शनला, निपल्सला ड्रायनेस येतो. तर त्या ठिकाणी आपण मदर्सला ॲडवाईस करतो, की कोकोनट ऑइल थोडंसं ॲप्लाय करून मसाज करायचा नाही. फक्त ॲप्लाय करून तिथे तसंच त्याला ॲब्सॉर्ब होऊन द्यायचं. सो दॅट त्याच्याने त्यांचा ड्रायनेस निघून जाईल.